नीट पेपर फुटीला साधारण 3.5 महिने उलटून गेले आणि 3.5 महिन्यानंतर देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे। एकीकडे जर पाहिलं तर जंतर मंतरवर सुरू असणारं आंदोलन, याच्याच अनुषंगाने देशभरात होणारी आंदोलनं आणि सरकारवर वाढता दबाव या कारणांमुळे कदाचित शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा जो आहे तो द्यावा लागला आणि या भाजप सरकारमधला हा राजीनामा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर संपूर्ण राज्याची परिस्थिती विचारात घेता, भारताची परिस्थिती विचारात घेता एकंदरीत संपूर्ण दृश्य जे होतं ते विदारक आपल्याला पाहायला मिळालं। कधीही न झालेल्या इतक्या मोठ्या प्रमाणात जे प्रोटेस्ट झाले, यासाठी अनेक विद्यार्थी जे आहेत ते बाधित झाले होते। कारण खरं तर पेपर होऊन हा पेपर फुटला होता किंवा पेपर पुढे गेले होते, त्यामुळे अनेक विद्यार्थी जे आहेत ते नैराश्यात गेले होते। या पोटी काही अनुचित प्रकार देखील भारतात घडल्याचं पाहायला मिळालं आणि वाढता सरकारचा विरोध, त्यात CJP म्हणजेच कॉंक्रोच जनता पार्टीचं वाढतं वलय आणि त्यांचा युवकांवर, भारतातील वेगवेगळ्या नागरिकांवर वाढणारा प्रभाव लक्षात घेता आजचा हा राजीनामा जो आहे तो एका वेगळ्या अनुषंगाने महत्त्वाचा मानला जातोय। या संदर्भातच सध्या आपण पंढरपूर शहरामध्ये आहोत। आषाढी वारी एका बाजूला सुरू आहे आणि दुपारी एकीकडे अशा स्वरूपाची बातमी आली आणि या संदर्भातच बोलण्यासाठी काही स्थानिक राजकीय पदाधिकारी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी काय परिस्थिती आणि त्यांना काय वाटतंय। मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव ॲडव्होकेट सत्यम धुमाळ। एकंदरीतच जर पाहिलं तर इतकी विदारक परिस्थिती जी आहे ती या राजीनाम्यासंदर्भात होती। 3.5 महिन्याचं आंदोलन जे आहे ते करावं लागलं। देशात खूप मोठी मास मुवमेंट उभी राहिली आणि आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जो आहे तो झाला आहे। त्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं? आता बघतोय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिला आहे, खरं तर ही देशभरातल्या सर्व विद्यार्थ्यांचं यश आहे। आपण बघतोय की गेले 28 दिवस दिल्लीला जंतर मंतर या ठिकाणी उपोषण चालू होतं, पण सरकारकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती। आज बघतोय की नीटमध्ये 24 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य असताना जवळजवळ 12 ते 13 विद्यार्थ्यांनी यात आत्महत्या केल्या, पण सरकार कोणत्याही प्रकारची त्याची दखल घेत नव्हतं। पण आज जो धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला आहे तो आज कुठेतरी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला व सरकारने ह्या आंदोलकांना दहशतवादी म्हणलं, त्यांच्यावर बेसुमार लाठीमार केला। हे न करता पहिल्याच दिवशी खरं तर नैतिक जबाबदारी स्वीकारून ह्या धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देणं गरजेचं होतं, पण त्यासाठी विद्यार्थ्यांना, संपूर्ण देशभरातल्या विद्यार्थ्यांना हा जो आंदोलन करावं लागलं, हा जो लढा उभा करायला लागला आहे, ह्या संघर्षाचा हा विजय आहे। त्यामुळेच सरकारनं आज ह्या विद्यार्थ्यांच्या भीतीपोटी व त्यांच्यावर आलेल्या दबावामुळे आज खरं तर राजीनामा दिलेला आहे। एकंदरीत सरकारला जे आहे त्या आंदोलकांपुढे नमावं लागलं असं वाटतं? नक्कीच आपण जर सुरुवातीपासून बघितलं तर या सरकारची भूमिका हेच होती की आतापर्यंत सत्तेत आल्यापासून आमच्या कोणत्याही मंत्र्यांना राजीनामा दिला नाही। सरकारचं म्हणणं होतं की राजीनामा दिला तर आमचं सरकार कुठंतरी कमकुवत ही भूमिका असेल, पण सरकारने याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देणं गरजेचं होतं। त्यासाठी विद्यार्थ्यांना एवढा दिवस संघर्ष करावा लागला आणि ह्या सरकारला ह्या विद्यार्थ्यांपुढं, युवकांपुढं झुकावं लागलं। त्याचमुळे धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला। आपण बघितलं की सलग 4-5 दिवस बैठका चालू होत्या, पण ते सुरुवातीपासून सांगितलं होतं की राजीनामा सोडून दुसरा कोणताही विषय सांगा, पण कॉंक्रोच जनता पार्टी असेल, त्यांचे सर्व पदाधिकारी असेल, देशभरातले जे विद्यार्थी असेल, सुरुवातीपासून यांची मागणी होती की राजीनाम्यावर आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही, राजीनामा हाच आमचा मूळ मुद्दा आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर हा राजीनामा जो आहे तो 3.5 महिन्यानंतर पार पडला। एकंदरीत हे विरोधी पक्षाचं विजय आहे की कॉंक्रोच जनता पार्टीचा विजय? नाही, विरोधी पक्षाचा विजय म्हणण्यापेक्षा कॉंक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या देशभरातला जे युवक त्याला जोडला गेलेला होता हा त्यांचा विजय। 3.5 महिन्यापूर्वी ज्या प्रकारे पेपर लीक झाला, ह्याला महाराष्ट्र असेल, राजस्थान असेल, अजून कोटासारख्या ह्या सर्व भागातल्या ह्याला पेपर फुटीला कनेक्शन होतं। त्यामुळे संपूर्ण देशभरातले विद्यार्थी ह्याच्या विरोधात त्यांचा असंतोष होता व सर्व देशभरातल्या विद्यार्थ्यांनी आणि ज्यांना ज्यांना ह्या देशात संविधान टिकलं पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे, ज्यांची संविधानावर विश्वास होता, तर सर्वच राजकीय पक्ष ह्या आंदोलनात सामील झाले होते व त्यांनी पक्षाचा झेंडा न घेता तिरंगा हातात घेऊन ह्या युवकांच्या मागे उभारल्यामुळे हा विजय निश्चित झालेला आहे। एकीकडे जर आपण पाहिलं तर कॉंक्रोच जनता पार्टीसारखी मास मुवमेंट जी आहे ती भारतामध्ये उभी राहते। एक सरन्यायाधीश आहेत ते विधान करतात, त्यातून ही जनता पार्टी जी आहे ती ट्रेंडला येते। सोशल मीडियावर त्याचं वार आपण बघतो। मात्र इतक्या पद्धतीत इतक्या मोठ्या बलाढ्य पक्षाला शह देण्याचं काम जे आहे ते या कॉंक्रोच जनता पार्टीने केलंय असं तुम्हाला वाटतं? हे बरोबर आहे, कारण ह्या भारत देशामध्ये सत्ता आल्यानंतर मोदींनी लोकशाही संपुष्टात आणण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यानंतर जे विरोधी पक्ष आहे ते पैशाच्या जोरावर आणि बळावर पुढून
त्यांचे खासदार फोडणे, आमदार फोडणे आणि विरोधी पक्ष कमजोर करणे हे काम त्यांनी देशभरात केल्यामुळं विरोधक कमजोर झाला आणि त्यांना असं वाटायला लागलं की आता आमच्यात केंद्रात आणि राज्यात सगळीकडे सत्ता आमचीच असल्यामुळं ते सगळे चिरडून टाकायला लागले आणि पोलिसांना हाताशी धरून मनल तसा कायदा वळवत होते. त्यामुळं ह्या देशामध्ये युवकामध्ये आणि सर्व स्तरावर नाराजी आणि असंतोष निर्माण झाला होता. त्याचाच एक उदय म्हणून मग एखादा न्यायाधीश म्हणतो की ह्या झुरळांचं काय ऐकायचं आहे. मग हीच परिस्थिती जी सरकार असेल किंवा न्यायव्यवस्था असेल त्या दोन्ही वेगवेगळ्या बाबी असतानासुद्धा सरकार म्हणल तसं न्याय देण्याची भूमिका न्यायव्यवस्था करत असल्यामुळं न्यायालयावरही लोकांची नाराजी आहे. न्याय व्यवस्थित मिळत नाही, उशिरा मिळतो आणि उशिरा मिळालेला न्यायसुद्धा हा अन्यायकारक आहे हे सर्वसामान्य जनतेला कळतं आहे. तरीसुद्धा ही न्यायव्यवस्था बरबडत चाललेली आहे, त्याच्याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही. त्यामुळं हा असंतोष ही झुरळ तर आम्हाला झुरळ तर झुरळ आम्ही झुरळ जनता पार्टी काढतो म्हणून काँग्रेस जनता पार्टी आज सोशल मीडियावर तयार झाली आणि बघता बघता म्हणजे करोडो फॉलोअर्स तयार झाले ह्या देशामध्ये. आणि त्यालासुद्धा ह्या भारतीय जनता पार्टी आणि मोदी मीडियानं बदनाम केलं की हे बाहेर देशातलेच आहेत, अमेरिकेतलेच आहेत, हे पाकिस्तानचेच आहेत. कारण की नरेंद्र मोदी आणि भाजपबद्दल कुणी काय बोललं तर ते देशद्रोही होते. मुळात नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला तिरंगाच मान्य नाही आणि त्यांनी कधीही तिरंगा हातात घेतलेला नाही. अशी लोक आज सत्तेत आलेले आहेत. त्यामुळं त्यांच्या विरोधात गेलं म्हणजे देशाच्या विरोधात, त्यांच्या विरोधात काय बोललं की देशद्रोही. त्यामुळं अशा पद्धतीनं देशातील सत्तेचा गैरवापर करून त्यांनी विरोधकाला संपवलं, तसं जनतेलाही संपवायचा प्रयत्न करत होते. परंतु संविधानाची ताकद आणि युवकांची ताकद आज दिसलेली आहे आणि नरेंद्र मोदीचा घमंड आणि गरूळ आता थोडा तरी कुठंतरी संपलेला आहे. पण खरं तर बघितलं तर त्यांनी संसदेत जाऊन राजीनामा देणं गरजेचं होतं, संसदेत जाऊन ह्याचे उत्तर देणं गरजेचं होतं. संसदेच्या बाहेर रात्री अपरात्री कुठं तर सोशल मीडियावर उत्तरं देणं आणि इथले फडणवीस आपले मुख्यमंत्री राहुल गांधी विरोधी पक्ष नेत्याला म्हणतात की तुम्ही चर्चा करायला संसदेत जावा, बाहेर काय बोलताय. पण तुमचे जे नेते आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते कधी संसदेत थांबत नाहीत, देशाच्या बाहेर हिंडतात. त्यांना हा सल्ला का देत नाहीत इथले फडणवीस. आणि सारखे वेगवेगळे उत्तरं म्हणजे प्रत्युत्तर देणे, डायव्हर्ट करणे विषय ह्याच्यामुळं आणि मीडियाला हाताशी धरून यांचं काही मनमानी कारभार चालत आलेला आहे. कारण आता असंतोष एवढा निर्माण झालेला आहे. जर आज हा निर्णय जर घेतला नसता तर नरेंद्र मोदीचा राजीनामा जनता मागत होती. आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदी शहाणी झाले की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा दिला, नाही तर स्वतःला राजीनामा द्यायची काही 4 दिवसात वेळ आली असती. नसेल तर आज ही भारतातील जनता जसं नेपाळ असेल, बांगलादेश असेल किंवा श्रीलंका बघतो तीच परिस्थिती आज भारतावर नरेंद्र मोदींनी आणलेली आहे. जनता आता कायदा हातात घेईल किंवा त्यांना हुसकावून लावेल आणि तिथून त्यांच्या खुर्चीवरनं हाकलून देईल. कारण का तर तिन्ही दल आणि पोलीस प्रशासन ताब्यात घेऊन मनमानी कारभार चालू झालेला आहे. त्याच्यासाठी CGP असेल किंवा विरोधी पक्ष असतील सगळ्यांचं मी म्हणजे मनापासून आभार व्यक्त करतो की अशा वेळेला तुम्ही सगळेजण संविधानासाठी एक आला आणि भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी हे जे आंदोलन केलं त्या आंदोलनासाठी जे नेते, जे पक्ष, ज्या संघटना आणि CGPचे सर्व युवक विद्यार्थी यांनी जी एकजूट दाखवली त्याचा हा विजय आहे. एकंदरीत जर पाहिलं तर ही CGPच्या एकजुटीचा विजय असं तुम्ही म्हटलात. मात्र देशाचे जे विरोधी पक्ष आहेत ते कमी पडले का कुठेतरी यावर? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की देशातला विरोधी पक्ष सातत्याने कमकुवत करण्याचा प्रयत्न मग मीडियाच्या माध्यमातून असू द्या, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून असू द्या आणि पैशाचा माप म्हणजे वापर करून खासदार फोडणे असू द्या आणि त्यांची विरोधकांची ताकद कमकुवत करण्याचं काम मोदीने केलेलं आहे. विकास केलेलाच नाही. विकास एकही टक्का ह्या भारतात ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. आज आर्थिक सक्षमता भारताची कुठेही झालेली नाही. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे. त्यांना हाताला काम मिळत नाही. व्यवसाय जरी टाकला तर त्याला धंदा होत नाही कारण की त्या प्रमाणात त्याचं लोनसुद्धा फिटत नाही. अशा अनेक संकटाला भारतीय नागरिक समोर जात आहे. अशा परिस्थितीमध्ये फक्त हे मोदी सरकार कॉर्पोरेट लोकांसाठी काम करतं आहे आणि ठराविक मीडियाला हाताशी धरून जर एखादा जरी मीडियाचा प्रमुख जर समजा किंवा एखादा मीडिया जर विरोधात चालला तर त्याला विकत घेतलं जातं आहे. हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळं भविष्यामध्ये मग नरेंद्र मोदी सरकार असू द्या किंवा मीडिया असू द्या ही सर्वसामान्य जनता ही ताब्यात घेणार आहे आणि ह्यांना
इथून हाकलून देणार आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर अभिजित दिपके सारखा जो तरुण आहे अवघ्या 30 वर्षांचा तो सरकारला भारी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. इतके मोठी मास मुवमेंट उभी राहिली, याच्यातूनच भारतातला युवक जो आहे तो जागा झाला आणि आजचा हा राजीनामा झाला आहे. मात्र हा जो राजीनामा आहे त्याने हा संपूर्ण पेपर फुटीचा प्रश्न आहे तो सुटलाय का असं वाटतं? नाही, आपण बघतोय की भारतात सगळ्यात जास्त तरुण आहेत आणि भारताला तरुणांचा देश म्हटलं जातं की 2014 पासून विविध संघटना असतील, विविध समूह असतील यांनी सरकारविरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, पण ह्या सरकारनं त्यांचं आंदोलन कुठंतरी मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण अभिजित दिपकेसारख्या तरुणांनी हा जो संपूर्ण देशात लढा उभा केला आणि ह्या जो तुम्ही म्हणताय याच्याबद्दल पेपर फुटीबद्दल हा पहिली पायरी आहे. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला हा पहिला विजय आहे. ह्याच्यानंतर पेपर फुटीबाबत सरकारनं कठोर कायदे केले पाहिजेत. आणि आपण जर बघितलं तर खाजगी कोचिंग क्लासेसवाले ज्यांच्याकडून हे पेपर फुटी संदर्भात मोठं कनेक्शन आहे, हे खाजगी कोचिंग क्लासेसवालेच राजकीय पक्षाच्या संबंधित आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करून पेपर फुटी संदर्भात कठोर कायदा करण्याची गरज आहे. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर खाजगी कोचिंग क्लासचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला. तर आपण जर पाहिलं तर प्रश्नपत्रिका विकत अन्याय झाला आहे ते पण विद्यार्थी आहे, प्रश्नपत्रिका विकत घेणारे पण विद्यार्थीच आहे. पेपर फोडणारे म्हणजे जे पेपर फुटीला कारणीभूत होते ते खरेदी करतात म्हणून पेपर फुटतात, अशा स्वरूपाच्या चर्चा ज्या आहेत त्या समाज माध्यमांवर आहेत. एकंदरीत विद्यार्थ्यांना काय आव्हान करा किंवा त्यांच्या पालकांना? माझं विद्यार्थ्यांना आणि पालकांना हेच आव्हान आहे की आपण चांगल्या पद्धतीने आणि प्रामाणिकपणे हे शिक्षण घेतलं पाहिजे. खरं तर बघतोय की शिक्षणाची आज परिस्थिती काय आहे. शिक्षणासाठी एवढा मोठा खर्च लागतो, म्हणजे एकीकडं शिक्षणाचा आई वडील कर्ज काढून आपल्या मुलाला शिक्षण घेत असतात आणि ह्या पेपरफुटीतनं कोणाचा फायदा होतोय? जे पैशानं आहेत, जे मोठ्या घरातली मुलं आहेत त्यांचाच फायदा होतोय, पण सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. त्यामुळे पेपरफुटी बाबत सरकारबरोबर त्याच आपल्या पालकांनी तेवढं जागरूक राहिलं पाहिजे. जे असे कोचिंग क्लासेस आहेत, जे फ्रॉड आहेत, त्यांच्याकडे आपण आपल्या विद्यार्थ्यांना कुठेतरी क्लासला जाताना त्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. पेपरफुटीवर विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि समाजाने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर अभिजित दिपके नावाचा 30 वर्षाचा युवक भारतात येतो, तो लढतो, भारतातल्या युवकांचं संघटन उभारतो आणि या झालेल्या पेपरफुटीविषयीचा मुद्दा हातात घेतो आणि त्यावर भाजपचं जे सरकार आहे त्या सरकारमधील एका शिक्षण मंत्र्याचा, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तो घेतो. यासाठी 3.5 महिने लागले. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती मास मुवमेंटमध्ये, मोठ्या चळवळीमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि सरकारवर जो आहे त्याचा दबाव वाढत गेला आणि त्यातूनच आज दुपारी हा राजीनामा झाला आहे. मात्र प्रत्येक नाण्याला ज्या पद्धतीने 2 बाजू असतात त्या पद्धतीने आपण विचार करणं गरजेचं आहे. एकीकडे जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांची भूमिका सातत्याने वेगवेगळे न्यूज चॅनल कव्हर करत होते. काहींची मानसिकता वेगळी असेल, टेंडन्सी वेगळी असेल, मात्र काही न्यूज चॅनल त्यात असे देखील होते की जे सत्य दाखवत होते, सत्य परिस्थिती दाखवत होते. मात्र असं असताना देखील गोदी मीडियाचा उल्लेख जो आहे तो मोठ्या प्रमाणावर या संपूर्ण आंदोलनादरम्यान झाला. त्यामुळे नाण्याला ज्या पद्धतीने 2 बाजू असतात, मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने या ठिकाणी ह्या ज्या 2 बाजू आहे याचा देखील विचार करणं जे आहे ते गरजेचं आहे. याची दुसरी बाजू जर आपण पाहिली तर जे विद्यार्थी, जे पालक आपल्या मुलांना शिक्षणामध्ये टॉप करण्यासाठी अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका विकत घेतात, त्याचा पेपर लीकशी संबंध जोडला जातो आणि याच आर्थिक व्यवहारातून या संपूर्ण जे घोटाळे आहेत, हे पेपर लीक्स आहेत, हे प्रकरणं समोर येतात. त्यामुळे ज्या पद्धतीने हा धडा सरकारसाठी आहे त्याच पद्धतीने हा धडा जो आहे तो विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आहे की आपण अशी कृत्य करू नका, जेणेकरून हा संपूर्ण प्रकार जे आहे ते टाळता येतील आणि भारतीय शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत होईल. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश आंबे, LS मराठी, पंढरपूर.